आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुंबईत अजित पवारांवर बोलताना आव्हाडांची जीभ घसरली। अजित पवार गट पाकिटमारांची टोळी चिन्ह आणि अजित पवारांवर बोलताना वादग्रस्त वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारलाय का? रुपाली ठोंबरे आक्रमक। आव्हाड सर्वात मोठे घरभेदी। पवार दादांमध्ये फूट पाडण्यात आव्हाडांची मोठी भूमिका। ठोंबरेंचा हल्लाबोल। जितेंद्र आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलंय। अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची टीका। निवडणूक आयोगानंच अजित पवारांना चिन्ह दिलंय। आव्हाडांच्या वक्तव्यावर सूरज चव्हाणांचा पलटवार। शब्द कुठले वापरायचे याचा आव्हाडांनी विचार केला पाहिजे। यापूर्वी देखील चुकीचं विधान करून आव्हाड अनेकदा अडचणीत आलेत। भुजबळांकडून आव्हाडांना सल्ला। आव्हाडांकडून असं वक्तव्य करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू। अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर बावनकुळेंचा हल्लाबोल। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याची अंबादास दानवेंकडून पाठराखण। दुसऱ्यांच्या गोष्टी चोरणं हे मर्दानगीचं लक्षण नसतं। जितेंद्र आव्हाड चुकीचं बोलले नाहीत, योग्यच बोलले। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। देशातील शांतता बिघडवणारे नथुरामचे औलाद। गांधींचा देश नथुरामच्या हातात जाऊ देणार नाही। मुंबईतील सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। सुप्रिया सुळेंचा पराभव झाल्यास पवारांना धक्का बसेल असा तुम्ही विचार केला। लोकसभेला शरद पवारांना खुश केलं, आता मला खुश करा। बारामतीत गावभेटी दरम्यान अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांसह सर्वांना सांगेन की आधी जिंकून या। बारामती आता सोपी राहिलेली नाही। संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा। अजित पवारांचा आज बारामतीत गावभेट दौरा। बारामतीच्या वंजारवाडीतून दौऱ्याला सुरुवात। अजितदादा बारामतीत तालुक्यातील तब्बल 27 गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार। तर ज्यांना गद्दार बोललं जातं ते मुख्यमंत्री बनतात। उल्हासनगरमधील भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी हे वक्तव्य केलंय। माफी मागा अन्यथा भाजपचं काम करणार नाही असं म्हणत आता शिंदे गट आक्रमक झालाय। शिंदेंनी गद्दारी नाही तर उठाव केला। विक्की भुल्लर यांनी हे उत्तर दिलंय। तर उल्हासनगरमध्ये कुमार आयलानी महायुतीचे उमेदवार आहेत। गद्दारों ने वोट नहीं किया जीवन इग्नानी को तो महापौर नहीं बने, तो मैं कहता हूं कि अब कोई गद्दार नहीं रहा। जिसको गद्दार कहा जाता है वो मुख्यमंत्री बन जाता है। इसीलिए राजनीति का जो परिदृश्य है वो बदला है। जिनको हम आजच्या बारामतीतील भाऊबीजेच्या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष। शरद पवारांच्या घरी दिवाळीसाठी नातेवाईक एकत्र। तर अजित पवार आज सुप्रिया सुळेंसोबत भाऊबीज करणार का याकडे लक्ष। माझ्या बहिणी घरी होत्या, त्यांनी मला ओवाळलंय, आता मी कार्यक्रम संपवतोय। सुळेंसोबत भाऊबीज साजरी करण्यावरून अजितदादांची प्रतिक्रिया। भाऊबीजेनिमित्त अजित पवार सुळेंनी सायंकाळपर्यंत एकत्र यावं। पवार कुटुंबातील भाऊबीजेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। पवार म्हणाले कुटुंब फुटू देणार नाही, सर्वांनी याचा विचार करावा। भुजबळांची प्रतिक्रिया। पक्षात आणि घरातही फूट पाडण्याचे भाजपचा प्रयत्न। पवार कुटुंबातील दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेवरील प्रश्नावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे आज संध्याकाळी 5 वाजता उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार। सर्व उमेदवारांना अंतरवाली सराटीत येण्याचं जरांगेंचं आवाहन। सगळीकडे उमेदवार देणार नाही, निवडून येणाऱ्या जागांवरच उमेदवार देणार। आपल्याला समाजाची नाराजी ओढावून घ्यायची नाहीये। जरांगे पाटलांची उमेदवार देण्याबाबत भूमिका। मंत्री हसन मुश्रीफ यांनी अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतली। मी पाठिंबा मागितलाय, संध्याकाळपर्यंत निर्णय देतील। मुश्रीफांकडून भेटीचं कारण स्पष्ट। आमच्या मागण्या उमेदवाराकडून लेखी घेणार, लेखी बॉन्ड आणि व्हिडिओग्राफी आमच्याकडे राहील। जरांगे पाटलांची भूमिका। कुणाला उमेदवारी मिळाली नाही तर नाराज होऊ नका, अंतरवालीत सांडलेलं रक्त विसरू नका, समाजासाठी काम करायचंय। जरांगे पाटलांचं वक्तव्य। धाराशिव मतदारसंघात जरांगेंच्या नेतृत्वात लढण्यासाठी 19 उमेदवारांची तयारी। इच्छुकांमध्ये एकमत ठरवा, जरांगे पाटलांचं आवाहन। आम्ही मैत्रीपूर्ण लढतीत पडणार नाही। 7 ते 8 जागांवर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार। आज आणि उद्या आम्ही त्यावर तोडगा काढून सर्व अर्ज मागे घेतले जातील। संजय राऊतांची बंडखोर उमेदवारावरून प्रतिक्रिया। सांगोल्याच्या जागेवर आता चर्चा होणार नाही, सांगोल्याची आमची विद्यमान जागा। संजय राऊतांची भूमिका। विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस। महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बंडखोरांवर चर्चा होण्याची शक्यता। बंडखोरांची समजूत काढण्यासाठी अखेरचे 2 दिवस बाकी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार। कुर्ला, नेहरू नगर आणि अंधेरी पूर्वेत शिंदे गटाची पहिली जाहीर सभा। मुंबईत अंधेरी पूर्व विधानसभेसाठी मुरजी पटेल यांचा आजपासून प्रचार सुरू होणार। प्रचारासाठी आज एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचं आयोजन। एकनाथ शिंदे भाजपचेच मुख्यमंत्री, त्यांना भाजपच्या चप्पल उचलाव्या लागतील। शिंदे आजपासून भाजपच्या उमेदवारापासून प्रचाराचा नारळ फोडणार असल्यानं राऊतांचा निशाणा। गृहमंत्र्यांनी सर्व फोर्स स्वतःच्या सुरक्षेसाठी लावली आहे। जनतेची सुरक्षा वाऱ्यावर।
स्वतःलाच सुरक्षा वाढवली, फडणवीसांना कुणापासून धोका? संजय राऊतांचा सवाल. संजय राऊतांना लोक हास्य विनोदासाठी ऐकतात. राऊत शोले चित्रपटातील असरानी. बावनकुळेंची राऊतांवर टीका. महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज रात्री वर्षावर बैठक. सूत्रांची माहिती. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. बंडखोरी थांबवण्यासंदर्भात आज बैठकीत चर्चा करणार. नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगरमधून जिंकून येतील. छगन भुजबळ यांच्याकडून विश्वास व्यक्त. ठाकरे गटाच्या रुपेश म्हात्रे यांचा बंड कायम. भिवंडी पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्धार. तर उद्धव ठाकरे मुलाला जिंकून आणण्यासाठी आमचा बळी देतायत, म्हात्रेंचा हल्लाबोल. भिवंडीतील रुपेश म्हात्रे यांच्या जागेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलाय, मात्र समाजवादी पक्षानं जागा सोडली नाही. आमच्याकडे आता पर्याय उरला नाहीये. संजय राऊतांची प्रतिक्रिया. उरणमधून शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रेंना ठाकरे गटाकडून पाठिंब्याची अपेक्षा. जिंकून आल्यास लगेचच ठाकरे गटाचे सहयोगी सदस्य होऊ. मिलिंद नार्वेकरांकडे म्हात्रे यांनी भूमिका मांडली. उरणमध्ये मनोहर भोईर ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार. उद्धव ठाकरे मंगळवारी कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ करणार. अंबाबाईचं दर्शन घेऊन दुपारी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार केपी पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेणार. विधानसभेच्या तोंडावर नागपूर जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोलेंचा राजीनामा. कामठीसाठी उमेदवारी न दिल्यानं देवेंद्र गोडबोले यांचा राजीनामा. राज ठाकरेंची 5 तारखेला वणीत तर 6 तारखेला मंगळवेढ्यामध्ये सभा होणार. पंढरपूर मंगळवेढ्याचे उमेदवार दिलीप धोत्रे आणि यवतमाळच्या वणीमध्ये राजू उंबरकर यांच्यासाठी प्रचार सभा असणार. अकोल्यात 7 आणि 9 नोव्हेंबरला 2 मोठ्या सभांचं आयोजन. 7 नोव्हेंबरला बाळापुरातील वाडेगावात उद्धव ठाकरेंची तर 9 तारखेला अकोला शहरात पंतप्रधान मोदींची जाहीर सभा. ज्यांना गद्दार बोललं जातं ते मुख्यमंत्री बनतात. उल्हासनगरमधील भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांचं वक्तव्य. तर माफी मागा अन्यथा भाजपचं काम करणार नाही. शिंदे गट आक्रमक. ययाती नाईक पुसदमधून उमेदवारी अर्ज मागे घेणार. नाईक कुटुंबातील फूट टळल्यानं इंद्रनील नाईकांना दिलासा. ययाती नाईक कारंजा मतदारसंघातून लढण्यावर ठाम. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम कार्यकर्त्यांसोबत निर्णय बैठक घेणार. विधानसभा निवडणूक अपक्ष लढायची की नाही याबाबत निर्णय होणार. खेड आळंदी मतदारसंघात चौरंगी लढतीची शक्यता. महाविकास आघाडीकडून बाबाजी काळे तर महायुतीचे दिलीप मोहिते पाटील रिंगणात. शरद पवार गटाचे अतुल देशमुख आणि शिंदे गटाचे अक्षय जाधव अपक्ष मैदानात. धाराशिवच्या उमरगा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू. जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांनी बंडखोरांची भेट घेतली. पालघर मतदारसंघातील भाजपचे बंडखोर अमित घोडा गेल्या 40 तासांपासून नॉट रिचेबल. समजूत काढण्यासाठी वरिष्ठांचा फोन येत असल्यानं अमित घोडा नॉट रिचेबल. सूत्रांची माहिती. विजयराज शिंदे चिल्लर केस. 6 महिन्यांपासून विजयराज शिंदेंचं महायुती विरोधात काम. संजय गायकवाडांची टीका. तर भाजपचे बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे बुलढाण्यातून रिंगणात. माझे कार्यकर्ते मीडियाच्या माध्यमातून घरोघरी निशाणी पोहोचवतील. पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विश्वास व्यक्त. विधानसभेच्या निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीला शिट्टी चिन्ह नाही. राहुल गांधी 6 नोव्हेंबरला नागपूर येथील संविधान संमेलनात सहभागी होणार. ओबीसी युवा अधिकार मंच संघटनेतर्फे संविधान संमेलनाचं आयोजन. नागपुरात प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार का याकडे लक्ष. बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि अनिल देशमुख शरद पवारांच्या भेटीला. बारामतीतील गोविंद बाग येथे दाखल. डॉक्टर भागवत कराड यांच्या घरी भाऊबीजेचा सण साजरा. डॉक्टर उज्ज्वला दहीफळे आणि डॉक्टर दीपाताई गीते यांच्याकडून भागवत कराड यांचं औक्षण. बहिणींकडून जुन्या आठवणींना उजाळा. सांगलीत रोहित पाटील यांनी बहिणीसोबत साजरी केली भाऊबीज. प्रचारातून वेळ काढत भाऊबीज साजरी. दरम्यान बहीण स्मिता पाटील थोरात रोहित पाटलांचा 15 दिवस प्रचार करण्याची ओवाळणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या घरी भाऊबीज सण साजरा. अंबादास दानवेंकडून नागरिकांना भाऊबीज निमित्त शुभेच्छा. सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. नवी मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. आगरी कोळी समाजाच्या प्रश्नांवरून गजानन काळेंचं नागरिकांना वचन. थेट बॉन्ड पेपरवर मांडला वचननामा. मागील 5 वर्षात मी अनेक महत्त्वाची कामं केली आहे, त्यामुळे जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी. गोंदिया विधानसभेचे भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांचं वक्तव्य. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी. योगींनी 10 दिवसात राजीनामा द्यावा नाहीतर बाबा सिद्दीकींसारखं मारू. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून मेसेज. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न सोडवू असं शरद पवारांनी अभिवचन दिलं आहे. भविष्यकाळात करमाळा तालुक्यातील उत्तर भाग ओलिताखाली येणार. माजी आमदार नारायण पाटील यांचं वक्तव्य. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील पारधी
वस्तीवर भावना गवळींनी साजरी केली दिवाळी. वस्तीवरील लहान मुलांसोबत लुटला फटाके फोडण्याचा आनंद. नागपुरातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनीस अहमद यांची शेवटी 5 दिवसानंतर पक्षात पुन्हा घरवापसी. नागपूर मध्यमधून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होऊन केला होता वंचित बहुजन आघाडीत प्रवेश. रत्नागिरी जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून 17 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. नंदुरबारच्या सातपुड्यातील अस्तंबा ऋषी यात्रा उत्सवासाठी हजारो आदिवासी बांधव रवाना. पारंपरिक वेशभूषा परिधान करत तळोदा शहरातून भव्य मिरवणूक. सोलापूरच्या करमाळामधील जेऊर येथे हँडबॉल मैदानावर दिव्यांची रोषणाई तर सर्व माजी खेळाडूंची उपस्थिती. बीडच्या केज तालुक्यातील प्रतिदेहू तुकोबाराय पावनधूम संस्थांमध्ये दीपोत्सव साजरा. बळीराजा प्रती कृतज्ञता सोहळ्यानिमित्त तब्बल 24,000 दिव्यांची आरास. नाशिकच्या तपोवनमध्ये प्रभू श्रीरामांच्या 70 फूट भव्य मूर्तीची दिवाळीनिमित्त आरती. मूर्तीच्या शेजारी रामभक्तांकडून दिव्यांची आकर्षक सजावट. रायगडच्या अलिबागमधील शहाबाजमध्ये भैरवनाथ मंदिरात दीपोत्सव साजरा. गावातील तरुणांकडून 1111 दिव्यांची रोषणाई. भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वाठार गावामध्ये दीपोत्सव साजरा. दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर दिवे आणि फुलांची आकर्षक आरास. पुण्यातील राजगड तालुक्यातल्या निगडे मोसेमध्ये राजगड किल्ल्याची प्रतिकृती. किल्ल्याच्या सुबक कलात्मक प्रतिकृतीतून मांडला राजगडाच्या लढ्याचा इतिहास. नाशिकमध्ये दिवाळीनिमित्त रेड्यांची मिरवणूक. रेड्यांच्या मिरवणुकीत विधानसभा निवडणुकीची झलक. अनेकांनी आपल्या रेड्यावर मशाल आणि तुतारीचं चिन्ह रंगवलं. लोककला जागृत ठेवण्यासाठी अमरावतीच्या तळेगाव ठाकूर गावात दिवाळीनिमित्त गवळण नृत्य. गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या निमित्तानं पाहायला मिळतो गवळणी नृत्याचा आनंद. भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे गोवर्धन पूजेची अनोखी परंपरा यंदाही कायम. 150 वर्षांपासून कुटुंब प्रमुखाच्या अंगावरून गोधन सोडण्याची परंपरा. वाशिम जिल्ह्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा. पोलीस दलांकडून कारवाया सुरू.